की राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच यादीमध्ये 2 नावांचा समावेश नाही आणि 2 नावं एंट्री झालेली आहेत किंवा 2 माणसांची नव्याने एंट्री झालेली आहे। या 2 नावं कुठली नाहीयेत तर धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या 2 नावांचा या राष्ट्रवादी काँग्रेसची ही जी काही डेलिगेशन ऑर्गनायझेशन ची जी लिस्ट आहे, जे काही पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये समावेश नाही। तर 2 कुठल्या नावांची एंट्री झालेली आहे तर जय पवार आणि सना मलिक या 2 नावांची पक्षाच्या या कार्यकारिणीमध्ये एंट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणातच या सगळ्यामुळे सुनेत्रा पवारांची टीम सुनेत्रा पवार तयार होते का, सुनेत्रा पवारांची ही राजकीय खेळी आहे का, सुनेत्रा पवार काही वेगळे निर्णय घेत आहेत का, अशी सगळी चर्चा सुरू झालेली आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण 14 नावांमध्ये 2 नावं नव्यानं दिसली असली तरी सुद्धा 2 ओळखीची किंवा नेहमी नाव या यादीमध्ये असलेली 2 नावं का नाहीत अशी चर्चा सुरू झालेली आहे। आणि याच अनुषंगाने आपल्याला माहिती सुद्धा घ्यायची आहे। माझ्यासोबत माझा सहकारी ऋत्विक भालीकर सुद्धा जोडला गेलेला आहे। ऋत्विक, सगळ्यात आधी तर थेट प्रश्नालाच हात घालते, ते म्हणजे की धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांचं नाव या यादीमध्ये नाहीये आणि ते का नाहीये किंवा ही यादी कशा पद्धतीने आपण पाहिली पाहिजे याच्या मागे राजकीय खेळी असल्याचं देखील म्हटलं जात आहे। असं काही खरोखर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्त आहे का आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही लिस्ट किंवा ही यादी पदाधिकाऱ्यांची, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची इतकी महत्त्वाची का होऊ लागलेली आहे किंवा होते आहे? ऋत्विक, नाही, आता 10 मार्चला हे जे पत्र सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद पक्षाचं स्वीकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जे पाठवलेलं आहे, यामध्ये अपेक्स कमिटीचा उल्लेख केलेला आहे आणि या अपेक्स कमिटीमध्ये जी काही नावं आपल्याला दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने सर्व महत्त्वाची पहिल्या फळीचे जे नेते आहेत त्यांची नावं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। यामध्ये फरक फक्त इतकाच आहे, ज्याच्यामुळे खरं तर चर्चांना उधाण आलेलं आहे की यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा हसन मुश्रीफ असतील यांच्या नावांचा उल्लेख का नाहीये किंवा अपेक्स कमिटीमध्ये त्यांना स्थान का मिळालेलं नाहीये। आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल असतील किंवा राज्याचे अध्यक्ष असलेले प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आहेत, त्यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, माणिकराव कोकाटे जे माजी मंत्री राहिलेले आहेत, त्यानंतर आमदार आहेत चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे जे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि पक्षाचे खजिनदार सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबरच आमदार सरोज आहिरे, सना मलिक आणि त्या पाठोपाठ जय पवार आणि धीरज शर्मा अशी ही सगळी आपल्याला नावं पाहायला मिळतात। परंतु या नावामध्ये धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ हे पक्षाचे पहिल्या फळीचे नेते मानले जातात। या ठिकाणी अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय ह्या दोघांनाही मानलं जातं आणि धनंजय मुंडे हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना ह्या अपेक्स कमिटीमध्ये स्थान का मिळालं नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी यामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख का नाही आहे याबाबत पक्षातून अधिकृतरित्या कोणीही बोलायला तयार नाही आहे। किंबहुना हे 2 नेते ज्यांचं नाव यामधून का वगळण्यात आलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी याच्याबाबत कुठल्याही नेत्याने किंवा त्या स्वतः या 2 नेत्यांनी भाष्य केलेलं नाहीये। ऋत्विकनं जसं सांगितलं त्याप्रमाणे या 2 नेत्यांची याच्यामध्ये म्हणजे नावांचा समावेश नाहीये, त्यांचं पद कुठलं काय याच्याबद्दलची कल्पना नाहीये। पण ऋत्विक, हा देखील प्रश्न आहे, ते म्हणजे की ही 2 नावं का वगळण्यात आली असावीत? जसं तू म्हटलास त्याप्रमाणे अजित पवारांचं निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जातं। भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या धनंजय मुंडेंच्या दृष्टीनं अजित पवारांच्या ते निकटवर्ती आहेत म्हणून कायम चर्चा होत राहिली होती। अगदी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा धनंजय मुंडे हे अजितदादांबरोबरच जातील असं ठामपणे सांगण्यात येत होतं। तितकंच अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं सुद्धा नातं असल्याचं म्हटलं जात होतं। विशेष करून जर आपण पाहिलं तर ही 2 नावं अजितदादांच्या खास मर्जीतली सुद्धा होती, मंत्रिपद सुद्धा अजितदादांनी त्यांना देऊ केलेली आहेत। मग असं असताना आता अशी काय गोष्ट घडली असावी किंवा असा काय नेमका निर्णय असावा ही 2 नावं वगळण्याच्या मागे? धनंजय मुंडे हे तर इच्छुक आहेत मंत्रिपदासाठी असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि ते असं अनेकदा म्हणत आलेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये की मला डावललं जातंय असं मला वाटतंय, पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बदलतील असा त्यांनी विश्वास सुद्धा व्यक्त केला होता अनेकदा। अजितदादांबरोबर बोलणारे धनंजय मुंडे, त्यांच्याशी भेटीगाठी घेणारे धनंजय मुंडे सुद्धा आपण पाहिलेले आहेत। आरोग्याच्या तक्रारीनंतर झालेल्या त्यांच्या भेटी आपण पाहिलेल्या आहेत किंवा अजितदादांच्या बरोबर जेव्हा धनंजय मुंडेंच्या भेटी वाढल्या होत्या
होत्या तेव्हा कुठेतरी मंत्रिपदासाठीचं मुंडेंचं हे लॉबिंग आहे असं म्हटलं गेलं होतं. हसन मुश्रीफांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आरोप झाले होते त्यानंतर मात्र हसन मुश्रीफ यांच्या दृष्टीनं अशी काही नकारात्मकता किंवा नकारात्मक चर्चा आपण ऐकली नव्हती. असं असताना सुद्धा हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांना या पक्षातल्या अपेक्स बॉडीवर न घेण्याचं काय कारण असू शकतं? म्हणजे स्वखुशीने ही आपण माघार घेतो आहोत, घ्यायला हवी, अशा पद्धतीची काही चर्चा होती का या दोन नेत्यांच्या बद्दल किंवा या दोन नेत्यांच्या अनुषंगाने या दोन नेत्यांनी कधी कार्यकर्त्यांशी किंवा नेत्यांशी बोलताना याच्याबद्दलची इच्छा व्यक्त केली होती का? असं काही कानावर आहे का? तुला काही माहिती आहे का? नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार यापूर्वी सुद्धा अपेक्स कमिटीमध्ये किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे हे जेव्हापासून पक्षात आले तेव्हापासून त्यांचा समावेश नव्हता. हसन मुश्रीफ यांच्याबाबतही असंच आहे. त्यांचा अपेक्स कमिटीमध्ये सुद्धा ते नव्हते, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुद्धा ते नव्हते. त्यामुळे यंदा त्यांच्या नावाची जी चर्चा व्हायला लागली आहे ही खरं तर का व्हायला लागली आहे हा सुद्धा अनेकांना पडलेला हा प्रश्न आहे. परंतु निश्चित म्हणजे आता जी नावं आपल्याला दिसत आहेत यामध्ये पहिल्या फळीची जरी नेते आपल्याला दिसत असले, यामध्ये छगन भुजबळ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, यामध्ये नवीन चेहऱ्यांपैकी सना मलिक आणि अर्थात जय पवार यांना स्थान देण्यात आलेलं आहे. खरं तर चर्चा या गोष्टीची जास्त आहे की जय पवार यांना या अपेक्स कमिटीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे आणि पहिल्यांदा पक्षाकडनं एक विशिष्ट जबाबदारी देण्याबाबत किंवा एका सक्रिय राजकारणात त्यांची एंट्री झालेली आहे. आणि जी माहिती सध्या मिळते त्यानुसार सगळेच जण जे आहेत हे सगळ्या कमिटीत नसतात आणि त्यामुळे धनंजय मुंडे किंवा हसन मुश्रीफ यांचं या कमिटीमध्ये नसणं याबाबत अनेक तर्कवितर्के लावले जात असले किंवा या पाठीमागे अनेक चर्चा जरी होत असल्या तरी यापूर्वी सुद्धा अपेक्स कमिटीमध्ये या दोघांना स्थान नव्हतं किंवा राष्ट्रीय राजकारणात त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये त्यांना या ठिकाणी स्थान दिलेलं नव्हतं. धनंजय मुंडेंनी खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा मंत्रीपद नाही किंवा ते मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत, त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे नाराज आहेत याबद्दलची चर्चा झाली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, अगदी तळमळीने म्हटलं होतं की पक्षामध्ये सुद्धा संघटनेच्या दृष्टीनं काही महत्वाचं पद दिलं तरी ते चालणार आहे. म्हणजे काही मंत्रीपदच हवं असं काही नाहीये, पक्षाचं सुद्धा संघटनेचं काम करण्यासाठी त्यांची सकारात्मकता होती. पण कदाचित या सगळ्याबद्दल घाईने काही निर्णय झाले असावेत, काही निर्णय घेतले गेले असावेत असं पाहायला मिळतंय. एक मात्र महत्वाचा उल्लेख तू केलेला आहेस ऋत्विक, ते म्हणजे की सना मलिक आणि जय पवार यांची एंट्री झालेली आहे. सना मलिक तशाही आमदार असल्यामुळे आणि पक्षातल्या आता म्हणजे जर आपण पाहिलं तर नवाब मलिकांच्या दृष्टीनं पक्षातलं जे स्थान होतं किंवा नवाब मलिकांचं जे पक्षातलं स्थान होतं तितकं महत्वाचं स्थान नाही, पण कुठेतरी नवाब मलिकांना ज्या पद्धतीनं पक्षात सामावून घेतलं होतं आणि पक्षामध्ये त्यांचा वावर होता तशाच पद्धतीनं सना मलिकांना पक्षामध्ये समाविष्ट करून घेऊन किंवा सहभागी करून घेऊन महत्वाच्या म्हणजे आपण म्हणूयात की एक महत्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी अजितदादा असतानापासून आणि मुंबईतच्या म्हणजे बैठक या कार्यक्रमात आलेल्या असताना सुद्धा त्यांनी याच्याबद्दलचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. इथे एक गोष्ट आपल्याला म्हणायला हवी ते म्हणजे की सना मलिकांबरोबर जय पवारांची झालेली एंट्री. जय पवारांच्या एंट्रीकडे राजकीय दृष्ट्या कसं पाहिलं पाहिजे, म्हणजे पार्थ पवार हे पक्षाच्या सगळ्या या बांधणीमध्ये लक्ष घालतात याच्याबद्दल अनेक जण सांगताना आपल्याला पाहायला मिळतात, पण प्रत्यक्ष या एपिक्स बॉडीवर जय पवार आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्याकडे कुठलंही तसं महत्वाचं संविधानिक पद असं नाही, पण पक्षामध्ये मात्र त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. तर याच्याकडे कसं पाहायचं ऋत्विक? नाही, अर्थात म्हणजे अजित पवार यांच्या पश्चात या ठिकाणी परिवारामधून आपण पाहिलं सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. अगदी परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. फक्त पक्ष संघटना नेतृत्व करण्याचीच नव्हे तर राज्याचं उपमुख्यमंत्री पद पण त्यांना त्या ठिकाणी स्वीकारावं लागलं आणि ते प्रशासनात सुद्धा एका महत्त्वाच्या पदावरती आहेत. असं असताना पार्थ पवार यांना मात्र जी राजकारणातली एंट्री झालेली आहे किंवा सक्रिय राजकारणात ते आलेले आहेत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून आलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या राजकारणापेक्षा त्या ठिकाणी राष्ट्रीय राजकारणात किंवा दिल्लीमध्ये हे पार्थ पवार जे आहेत हे आपल्याला आता कार्यरत असलेले पाहायला मिळतील. परंतु सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा इतर जी नेते मंडळी आपण ज्यांची सुरुवातीला नावं घेतली हे जरी असले तरी त्यांच्यासोबत
त्यांचा मुलगा म्हणून जय पवार यांनी सक्रिय राजकारणात एंट्री केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत फक्त सुनेत्रा पवार यांना पक्ष नेतृत्व म्हणूनच नव्हे तर एक मुलगा म्हणून सुद्धा कुठेतरी एक आधार देण्याचा प्रयत्न आणि सक्रिय राजकारणात काम करून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आता स्वीकारण्याची तयारी जी आहे ही जय पवार यांनी दाखवलेली होती। यापूर्वी अशी चर्चा असायची की पार्थ पवार यांनी तर स्वतः खासदारकी लढलेली होती, पराभूत जरी झालेले असले तरी सक्रिय राजकारणात येण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेले होते, परंतु जय पवार यांच्याकडनं असा कधीही कुठला प्रयत्न झालेला नव्हता। या उलट अजित पवार आणि परिवाराचे जे काही व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये ते जास्त सक्रिय होते, तिथेच त्यांचं मन रमत होतं आणि कुठल्याही राजकारणात किंवा सक्रिय राजकारणात ते सहभागी होताना दिसत नव्हते, परंतु परिस्थितीने आता त्यांच्यावरती ही जबाबदारी सुद्धा येऊन ठेपलेली आहे आणि त्यामुळे या पदावरती त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करण्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच अनुषंगानं टीम सुनेत्रा पवार अशी सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे। सुनेत्रा पवारांच्या राजकीय म्हणजे हालचाली ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या राहतील, इथून पुढच्या काळामध्ये पक्षातल्या हालचाली त्यांच्या महत्त्वाच्या राहतील असं म्हटलं जात आहे, पण तेवढीच सक्षम त्यांची टीम आहे का आणि त्या टीम जमवू शकतात किंवा बांधू शकतात का याच्याबद्दल विचार केला जातोय। तर त्या अनुषंगानं ही टीम सुनेत्रा पवार म्हणजे तयार आहे का, त्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत का, याच्याबद्दल तुझी काय माहिती? नाही, अर्थात म्हणजे ज्या पद्धतीने आता काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटना दुरुस्तीच्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहीने जे निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र आहे त्याच्यामुळे जी ठिणगी पडलेली आहे किंवा एक नाराजी नाट्य आपल्याला पक्षांतर्गत पाहायला मिळते किंवा पक्षामध्ये दोन मतप्रवाह किंवा दोन गट असल्याचं जे म्हटलं जाते, याला कुठेतरी बळ तेव्हाच मिळतं ज्यावेळेस जय पवार यांची सक्रिय राजकारणात एंट्री होते। त्यामुळे सुनेत्रा पवार या एकट्या तर पडल्या नाही आहेत ना किंवा त्यांच्या अधिकारांवरती कुठेतरी अतिक्रमण तर इतर नेत्यांकडनं केलं जात नाही आहे ना, याची काळजी घेण्यासाठी परिवारातील सदस्य म्हणून एक मुलगा म्हणून अर्थात या ठिकाणी जय पवार यांची एंट्री जी आहे राजकारणातली ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। यामध्ये पार्थ पवार यांनी जरी एक्स पोस्टवरती पोस्ट करून हे स्पष्ट केलं असलं किंवा या सगळ्या जे काही चर्चा सुरू आहेत याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला किंवा फेटाळण्याचा प्रयत्न केला असला तरी कुठेतरी सुनेत्रा पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आता पार्थ पवार असतील किंवा त्यांचे दुसरे पुत्र जय पवार असतील हे सुद्धा सक्रिय राजकारणात एंट्री घेऊन कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की सुनेत्रा पवार या काही एकट्या नाही आहेत। त्यामुळे कुठलाही राजकीय निर्णय घ्यायचा असेल किंवा पक्षांतर्गत कुठलीही नाराजी असेल, मतभेद असेल, यामध्ये सुनेत्रा पवारांच्या खांद्याला खांदा लावून हे दोन्ही मुलं आता यापुढे आपल्याला ठामपणे उभे राहिलेले पाहायला मिळतील।